अमित मालवीय यांना भाजपनं IT सेल प्रमुख पदावरून हटवलेलं आहे आणि आता दीपक म्हस्के हे भाजपच्या IT सेलचं सोशल मीडिया सेलचं नेतृत्व करणार आहेत। भाजपनं राष्ट्रीय पातळीवर अनेक मोठे आणि महत्त्वाचे बदल केलेले आहेत। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी आपली नवी टीम मैदानात उतरवलेली आहे। पण भाजपच्या सोशल मीडिया सेलचे प्रमुख झालेल्या दीपक म्हस्के यांच्यावर पहिल्याच दिवशी त्यांनी आपले जुने ट्विट डिलीट केल्यानं टीका होते। त्यामुळे दीपक म्हस्के कोण आहे, त्यांची हिस्ट्री काय आहे आणि त्यांच्या जुन्या पोस्ट डिलीट केल्यानं चर्चा का होते, सविस्तर समजून घेऊ। नमस्कार, मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय। देशात सध्या सुरू असलेल्या सगळ्या राजकीय घडामोडी आणि दुसरीकडे भाजपनं केलेली ही खांदेपालट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झालेला आहे। गेल्या 11 वर्षांपासून जे भाजपच्या डिजिटल सेलचं सोशल मीडिया सेलची धुरा सांभाळायचे ते अमित मालवीय आता त्यांची गच्छंती झालेली आहे। त्यांच्या जागेवर आता दीपक म्हस्के यांची भाजपच्या राष्ट्रीय सोशल मीडिया संयोजक पदावर निवड झालेली आहे। अमित मालवीय यांनी स्वतः X वरती पोस्ट करत दीपक म्हस्के यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि आपला पदभार त्यांच्याकडे सोपवत असल्याची माहिती दिली आहे। प्रश्न असा पडतो की देशातील सगळ्यात मोठ्या राजकीय पक्षाच्या डिजिटल वॉररूमचा ताबा मिळवणारे हे दीपक म्हस्के नेमके कोण आहेत? तर दीपक म्हस्के हे मूळचे छत्तीसगडच्या रायपूरचे आहेत। 58 वर्ष त्यांचं वय आणि गेल्या 15 वर्षांपासून ते IT सेलचं भाजपच्या सोशल मीडिया सेलचं नेतृत्व करतायत, त्यांच्यासोबत काम करतायत। ते प्रसिद्धीच्या झोतात नसले तरी पडद्यामागून डिजिटल रणनीती आखण्यात त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे। म्हस्के यांनी फक्त टेबलवर बसून नाही तर त्यांनी बिहार, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल सारख्या महत्त्वाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या सोशल मीडिया कॅम्पेनचं नेतृत्व केलेलं आहे। सोशल मीडिया वॉररूम हँडल केलेले आहेत। या निवडणुकांमध्ये पक्षाला मिळालेल्या यशात त्यांच्या रणनीतीचा मोठा वाटा मानला जातो। याशिवाय छत्तीसगडमध्ये त्यांनी भाजपचे प्रदेश प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे। दीपक म्हस्के राजकारणात येण्यापूर्वी ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करत होते। त्यांचं कुटुंब तसं शेतीशी जोडलेलं आहे, त्यांना स्वतःला सुद्धा शेतीची आवड असल्याचं ते सांगतात। केमिस्ट्रीच्या समीकरणांसारखंच त्यांना डेटा कलेक्शन आणि डेटा ॲनालिसिस आणि गव्हर्नन्सशी संबंधित कामांमध्ये सुद्धा इंटरेस्ट आहे। त्यांच्याकडे सध्या छत्तीसगडमध्ये राज्यमंत्री पदाच्या दर्जाची एक जबाबदारी सुद्धा आहे। दीपक म्हस्के ट्रोल का होत आहेत? दीपक म्हस्के यांची सोशल मीडिया प्रमुख पदावर भाजपनं नियुक्ती केली आणि त्यानंतर काही वेळातच लोकांनी त्यांच्या ट्विटरवर जाऊन त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली। याचं कारण आहे त्यांचे सोशल मीडिया अकाउंट। 2009ला सुरू झालेल्या त्यांच्या X अकाउंटवर सध्या फक्त 2 पोस्ट दिसत आहेत। तसंच रिप्लाय सेक्शनमध्ये शेवटची अपडेट थेट 2021ची दिसते, तर रिपोस्टमध्ये लास्ट अपडेट ही थेट 2023ची दिसते। त्यामुळे त्यांनी आपल्या बऱ्याच पोस्ट ज्यामध्ये काही वादग्रस्त होत्या त्या डिलीट केल्याचं म्हटलं जात आहे। दीपक म्हस्केंची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? 15 वर्ष राजकारणात ते सक्रिय आहेत, तरी सुद्धा दीपक म्हस्केंनी प्रत्यक्ष निवडणूक लढवलेली नाहीये। ते त्यांच्या कुटुंबातले पहिल्याच पिढीतले भाजप नेते आहेत। त्यांचे भाऊ तेज प्रताप म्हस्के हे सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले आहेत। सध्या म्हस्के यांच्याकडे छत्तीसगड मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशनमध्ये राज्यमंत्री दर्जाचं एक पद सुद्धा आहे। दीपक म्हस्के यांचं महाराष्ट्र कनेक्शन आहे का, ते मराठी आहेत का, असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय। छत्तीसगडच्या रायपूर आणि आजूबाजूच्या भागात मराठा समाजाचा आणि मराठी भाषेचा प्रभाव गेल्या 18व्या शतकापासून आहे। नागपूरच्या भोसले घराण्याच्या राजवटीत तो सुरू झाला। सन 1741 मध्ये नागपूरचे राजे रघुजी भोसले यांच्या सैन्यानं या भागात आपली सत्ता प्रस्थापित केल्याचं सांगितलं जातं। तसंच सन 1758 नंतर बिंबाजी भोसले यांनी इथंच थेट मराठा राज्याची पायाभरणी केली होती। त्यामुळे या भागात बरेच मराठा कुटुंब आहेत, मराठी लोक आहेत, अशी माहिती संदर्भांमधून समोर येते। त्यामुळे दीपक म्हस्के यांचं महाराष्ट्राशी जुनं कनेक्शन असल्याचं, त्यांच्या कुटुंबाचं कनेक्शन असल्याचं सांगितलं जातं। एकूणच भाजपनं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या डिजिटल आघाडीची कमान एका डेटा सेंट्रिक आणि अनुभवी व्यक्तीच्या हातात दिलेली दिसते। त्यामुळे आता दीपक म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा सोशल मीडिया कोणता नवा पॅटर्न सेट करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण यापूर्वी जे अध्यक्ष होते अमित मालवीय, त्यांच्यावर फेक नरेटिव्ह पसरवल्याचे गंभीर आरोप विरोधकांनी केले होते आणि दीपक म्हस्के यांनी आपलं ट्विट किंवा X पोस्ट आपल्या डिलीट केल्याची सुद्धा आता चर्चा होते। एकूणच दीपक म्हस्के यांच्या कारकिर्दीवर आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे। ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली आणि दीपक म्हस्के यांच्या निवडीबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।